स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण जी केचे महत्त्वाचे 30 प्रश्न बघणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे. बघा, आणि तुम्हाला या प्रश्नांची नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरती SMS करू शकता. तर बघा, पहिला प्रश्न आहे, स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसचे सर्वाधिक काळ अध्यक्ष कोण? उत्तर आहे मौलाना अबुल कलाम आझाद. जागतिक वारसा दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे 18 एप्रिल. तिसरा प्रश्न, स्वराज्य पक्षाचे सचिव कोण होते? उत्तर आहे मोतीलाल नेहरू. आणि स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी. 4 नंबरचा प्रश्न, लंडनमध्ये किती गोलमेज परिषदा झाल्या? उत्तर आहे 3. 5 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त राम सुतार कोण होते? तर उत्तर आहे तर एक शिल्पकार होते. 6 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाचा महादेव प्रकल्प कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे फुटबॉल. 7 नंबरचा प्रश्न बघा, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री कोण झाले? तर उत्तर आहे अजित पवार. म्हणजे आपण याच्यामध्ये लेटेस्टचे चालू घडामोडीचे पण काही प्रश्न टाकलेले आहेत. तर 8 नंबरचा प्रश्न बघा, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य काय आहे? तर याचे उत्तर आहे विश्वास, एकता आणि बलिदान. 9 नंबरचा प्रश्न, सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? उत्तर ठाणे जिल्हा. बघा, सर्वाधिक तालुके असलेला जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हे सुद्धा तुम्ही लक्षात घेऊ शकता. आणि यानंतर 10 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? 25 जानेवारी 1950 या दिवशी. राष्ट्रीय गणित दिन केव्हा साजरा होतो? उत्तर आहे 22 डिसेंबर. 12 नंबरचा प्रश्न, ग्रेट ओनर निशान हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? उत्तर आहे नायजेरिया. 13 नंबरचा प्रश्न, देशभरातील राजभवन यांचे नाव बदलून काय ठेवले? उत्तर आहे लोकभवन. 14 नंबर प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र चळवळीची माहिती देण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले? उत्तर आहे दैनिक मराठा. 15 नंबरचा प्रश्न, विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव कोणते? उत्तर आहे भगूर. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 16 नंबरचा प्रश्न, मराठी भाषेचे पाणिनी कोण? हा प्रश्न पण बऱ्याच वेळा परीक्षेला येऊन गेलेला आहे. उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. 17 नंबरचा प्रश्न, नामाच्या 3 प्रकारांपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन होते? तर याचे उत्तर आहे सामान्य नाम. 18 नंबर बघा, चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहे. पहिला फिफा शांतता पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प यांना. 19 नंबर बघा, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हायसराय म्हणून ओळखले जाऊ लागले? उत्तर आहे 1858 पासून. 20 नंबर बघा, भारतातील पहिला सिमेंट कारखाना कुठे सुरू झाला? चेन्नई या ठिकाणी. 21 नंबर, महाराष्ट्राच्या पठारावर कोणती मृदा आढळते? उत्तर आहे काळी मृदा. 22 नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघा, चालू घडामोडी आधारित आहे. रंगकर्मी जीवन गौरव पुरस्कार 2025 कोणाला भेटला? तर उत्तर आहे वंदना गुप्ते. 23 नंबर, सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? तर उत्तर आहे 18 विभाग. 24 नंबरचा बघा, दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह कशाशी संबंधित होता? तर उत्तर आहे मंदिर प्रवेश चळवळ याशी संबंधित. 25 नंबरचा प्रश्न, 2025चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला भेटला? तर उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. 26 नंबर, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? उत्तर आहे चंद्रपूर जिल्हा. 27 नंबर, महाराष्ट्रातील पहिली फ्री वायफाय देणारी महानगरपालिका कोणती? उत्तर आहे मीरा भाईंदर महानगरपालिका. यानंतर 28 नंबरचा प्रश्न बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, धूमकेतू वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे भाऊ महाजन यांनी.
29 नंबर बघा, वंदे भारत एक्सप्रेसची पहिली महिला लोको पायलट कोण? तर याचे उत्तर आहे सुरेखा यादव. यानंतर शेवटच्या आणि महत्त्वाचा प्रश्न, तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे नंदुरबार जिल्ह्यात. मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवीन अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनल तुम्हाला भेटतील. आणि नोट्ससाठी तुम्ही दिलेल्या क्रमांकावर तुम्ही SMS पाठवू शकता. नोट्स घेण्यासाठी तुम्ही स्वतःचे नाव, तालुका, जिल्हा ही सर्व माहिती देणे आवश्यक आहे.